राम कृष्ण हरे हरि जय जय 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 राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हाँ जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव
बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हाँ जय जय राम कृष्ण हरे हरे 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 जय जय राम कृष्ण हरे घेईन मी जन्म याजसाठी देवा घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरि नाम कीर्तन संताचे पूजन हरि नाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी आनंदे निर्भर असो बलते ठाए आनंदे निर्भर असो बलते ठाए सुख दुःख नाही चाड आम्हा आणि कसायास न करीन धरियास आणि कसायास न करीन धरियास होईन उदास सर्व भावी हरि नाम कीर्तन संतांचे पूजन हरि नाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी मोक्ष माघरे कामारी ते दासी मोक्ष माघरी कामारी ते दासी
होय सांगो ऐसी तुका म्हणे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय 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 जय विठोबार कुमार हाँ विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार
विठ्ठल 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 हा टाळी वाजवा विठ्ठल 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 हा विठ्ठल 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 घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी आनंदे निर्भर असो भलते ठाई सुख दुःखा नाही चाडा म्हा आणि कसायास न करी न धरी आस होईन उदास सर्व भावे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी होय सांगो ऐसी तुका म्हणे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी विठ्ठल 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 हाताने टाळी वाजवा मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल टाळी टाळी वाजवा विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु तुकाराम महाराज नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदमीशमाळंदी वल्लभम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं
तारकं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये ज्ञानाबाई माझी अनाथांची माय एका जनार्दनी पाय वंदितसे न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी विठ्ठल विठ्ठल हा 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 सेवेकरता घेतलेला अभंग महाराष्ट्र भूषण अलौकिक कल्पना भास्कर वाणी सम्राट देहूचे सुप्रसिद्ध साधू जगतवंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री संत तुकाराम महाराजांचा आहे आणि प्राप्त अभंगातून तुकोबराय मानव देहाला जन्माला येऊन भगवंताची सेवा करण्याकरता मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन अशी प्रतिज्ञा करतात विठ्ठल विठ्ठल सज्जन हो खरं तर भगवंतही प्रतिज्ञा करतात आणि भक्तही प्रतिज्ञा करतात परंतु भगवंत आपल्या भक्ताची प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरता आपली प्रतिज्ञा मोडतात आपली प्रतिज्ञा काही काळापुरती बाजूला ठेवतात आणि आपल्या भक्ताची प्रतिज्ञा सिद्धीस नेतात प्राप्त अभंगात तुकोबराय बोलतात घेईन मी जन्म खरं तर मायबाप जन्माला येणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे ज्या वेळेस आईच्या गर्भामध्ये मूल जन्माला येतं ना त्यावेळेस त्या मुलाला आईच्या गर्भामध्ये 9 महिने आणि 9 दिवस राहावं लागतं खरं तर त्या गर्भीच्या यातना आणि वेदना आपल्याला ठाऊक असत्या लक्षात असत्या तर मायबाप आपण आज कुणीच संसारात पडलो नसतो हो परंतु आपण त्या गर्भीच्या यातना आणि वेदना सर्व काही विसरून गेलो आणि तो गर्भातला जीव रात्रंदिवस परमात्म्याला म्हणतोय देवा अहो भगवंता माझं दुःख संपवा हो रात्रंदिवस सांगतायत की भगवंता मला या दुःखातून वेगळं करा हा आमचा तुम्हाला नवस आहे की मी रात्रंदिवस तुमचंच चिंतन करेन एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणी आठवीन पाय हा माझा नवस रात्रंही दिवस पांडुरंगा ज्यावेळेस ते बाळ आईच्या गर्भामध्ये जन्माला येतं ना त्यावेळेस ते म्हणत असतं सोहम 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 परमात्मा घे 6 आह म्हणजे सोहम 6 म्हणजे तो आणि अहम म्हणजे मी असा तो मी परब्रह्म आहे
असं ते मूल आईच्या गर्भात असताना चिंतन करतं. हो, मग ते बाहेर येतं आणि बदलतं का, याचंही उत्तर शास्त्रकारांना देऊन ठेवलं. शास्त्रकार बोलतात, जन्माला येत असताना एवढ्या वेदना आहेत, एवढ्या यातना आहेत की गर्भामधून बाहेर येत असताना तो जीव गर्भामध्ये दिलेलं वचन गर्भामध्येच विसरून जातो. हो, असं होतं बरं का महाराज. काय होतं तर जास्त दुःख माणसाच्या वाट्याला आलं की त्या माणसाची स्मरणशक्ती हळूहळू कमी होते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, मग ते बाळ जन्माला येतं आणि जन्माला आल्यानंतर म्हणतं, कोहम कोहम कोहम, मी कुठासं म्हटलं, मी कुठासं म्हटलं. आणि नंतर हळूहळू तो जीव संसारामध्ये अडकू लागतो. संत बोलतात ना, काय सांगू गर्भीची यातना. मग तुकोबाराय, एका बाजूला तुम्हीच म्हणत आहात जन्माला येणं दुःखकारक आहे, आणि एका बाजूला तुम्हीच म्हणत आहात आजच्या अभंगात घेईन मी जन्म. पण खरं सांगू का मायबाप, तुम्ही आम्ही सामान्य जीव जन्माला येत असताना दुःख आहे, परंतु संत जन्माला येत असताना दुःख नाही. कशामुळं? हृदय सता नाम तुझे, हृदय सता. हा हा हा. गर्भवासी दुःख नाही दादा, हृदय सता नाम तुझे, हृदय सता नाम तुझे. गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदयी असता नाम तुझे. संत कोणाला म्हणावा ऐका, ज्यानं कधीच घर सोडलं नाही. हो, लक्ष द्या माझ्याकडे बारकाव्यानं. ज्यानं कधी घराचा उंबरठा ओलांडला नाही, त्याचं नाव जीवया. त्याचं नाव काय या? जीवया. हो, ज्यानं घराचा उंबरठा ओलांडला, घराच्या बाहेर पडला आणि घरासमोरच्या रस्त्यावर चालायला सुरुवात केली, तो साधक आहे. तो कोण या? साधक या. घर सोडलं, रस्त्यावर चालायला सुरुवात केली आणि जिथं पोहोचायचंय तिथं जाऊन तो पोहोचला, तो मुक्त या. तो कोण या? मुक्त या. ऐका ना, घर सोडलं, रस्त्यावर चालायला सुरुवात केली, मुक्कामाला देखील पोहोचला, परंतु आपण ज्या रस्त्यानं आलोय त्या रस्त्यानं अजून कोण येत आहे का? आणि येत असेल तर त्यांना आणण्याकरता जे पुन्हा माघारी आले त्यांचं नाव संत विठ्ठल. हो, नसेल कळलं तर अजून सोपं पहा. हो, जो कधीच काशीला गेला नाही त्याचं नाव जीवया. त्याचं नाव काय या? बोलत चला माझ्या बरोबर. जो कधीच काशीला गेला नाही त्याचं नाव जीवया. जो काशीला गेला, काशीत राहिला, तो साधक या. तो कोण या? साधक आहे. काशीला गेला, काशीत राहिला आणि काशीची संपूर्ण माहिती घेतली, तो मुक्त या. तो कोण या? मुक्त आहे. काशीला गेला, काशीत राहिला, काशीची संपूर्ण माहिती सुद्धा घेतली आणि ती माहिती घेऊन जे तुम्हा मला इथं घरोघरी सांगायला आले त्यांचं नाव संत आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, नसेल कळलं
तर याहूनही अजून सोपं पहा, ज्यांच्या ताब्यात जन्म मरण नाही त्यांचं नाव जीवया. हो, ज्यांच्या ताब्यामध्ये जन्म मरण नाही त्याचं नाव जीवया, आणि ज्यांच्या ताब्यात जन्म मरण आहेत त्यांचं नाव संत आहे. विठ्ठल 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 हो सज्जन हो, एक आहे आज्ञा, दुसरी आहे प्रतिज्ञा, आणि तिसरी आहे अनुज्ञा. वेदाची आज्ञा आहे, गुरूंची आज्ञा आहे, शास्त्राची आज्ञा आहे, परंपरेची आज्ञा आहे, आणि या आज्ञांचं पालन आपण केलं नाही तर काय होतं? निश्चलदास स्वामीजींचं उदाहरण पाहूया. 12 वर्षे गुरुचरणाजवळ राहिले, गुरुचरणाची सेवा केली, आणि गुरुकुल सोडताना गुरुजी म्हणाले, निश्चलदास, अरे तू ज्ञानवंत आहेस, गुणवंत आहेस, निष्ठावंत आहेस, तू माझ्या मुलीचा स्वीकार करावा. त्या प्रसंगाला निश्चलदास स्वामी म्हणाले, गुरुजी, अहो मला माझं अवघं जीवन ईश्वराच्या सेवेत घालवायचंय, मला प्रपंचामध्ये अडकायचं नाहीये. शिष्यानं आपल्या वाक्याची अवज्ञा केली म्हणून गुरुजींनं त्यांना रागाच्या भरात शाप दिला. काय दिला? शाप दिला. शाप असा दिला की उभं आयुष्य तुझं अर्ध डोकं दुखल. काय शाप दिला? उभं आयुष्य तुझं अर्ध डोकं दुखल. आणि ऐका ना, स्वामीजींच्या शापानं निश्चलदास स्वामीजींचं उभं आयुष्य अर्ध डोकं दुखलं. पण मायबाप बारकावा ऐका, अर्ध डोकं दुखून सुद्धा स्वामीजींचे 23 लाख श्लोक पाठ होते. किती श्लोक पाठ होते? 23 लाख श्लोक पाठ होते. मग विचार करा, चांगलं डोकं असणाऱ्यानं किती पाठ करावेत? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, रामायणामध्ये प्रभू रामचंद्र वशिष्ठांना सांगितलं, सत्यम वद धर्मम चर, याला म्हणावं आज्ञा, याला म्हणावं उपदेश. जेवढं सांगल तेवढंच करणं याला म्हणावं अनुज्ञा. आणि पुढं जे करायचंय ती अगोदरच करून मोकळं होणं याला बोलावं प्रतिज्ञा. विठ्ठल विठ्ठल. हा विठ्ठल. सज्जनांनो, संत मायबाप आपल्या वाणीनं कधीच असत्य बोलत नाहीत. ते बोलतात ना, परंतु केवळ आणि केवळ जगत कल्याणाचं बोलतात. परंतु आपल्याच माणसांचं बोलणं कसं असेल हे मात्र काही सांगता येत नाही. हो, यामध्ये पुढं बसलेल्या स्त्रियांचा नंबर लागतो बरं का. हो, खरं तर या स्त्रिया राहतात सासरला. कुठं राहतात? राहतात सासरला, आणि गातात कुठलं? माहेरचं. बोला ना मोठ्यानं जरा. गातात कुठलं? माहेरचं. आणि यांनी जर आपल्या माहेरचं वर्णन करायला सुरुवात केली ना, तर आईचं वर्णन, भावाचं वर्णन, हो आजीचं वर्णन, आजोबाचं वर्णन, पंजोबाचं वर्णन, खापर पंजोबाचं वर्णन, कुठलं वर्णन करतील सांगता येत नाही. हो, एकदा ना 2 मैत्रिणी, हो एकदा 2 मैत्रिणी फार दिवसातून भेटल्या. आणि मैत्रिणी फार दिवसातून भेटल्यानंतर त्यातल्या एका मैत्रिणीनं दुसऱ्या मैत्रिणीला प्रश्न केला, काय ग, कसे तुझे सासू सासरे? अगं कशी आहे ननंद? अगे कसे आहे दीर? बरं सगळं जाऊ दे, तुझ्या मालकांचा स्वभाव तरी कसा आहे? हो, तुझ्या मिस्टरांचा स्वभाव कसा आहे एवढं तरी सांग ना मला. त्यावेळेस ती स्त्री सांगायला सुरुवात करते, अगं काय सांगू माझ्या मालकांचं अक्षर. बघा काय म्हणते ती, काय सांगू माझ्या मालकांचं अक्षर.
त्यांनी जर लिहायला सुरुवात केली ना तर दुसऱ्याला कधीच वाचता येत नाही. हो, दोघींचा संवाद सुरू आहे आणि दोघींचा संवाद सुरू असताना तिथं एक तिसरी मैत्रीण येते आणि तिसरी मैत्रीण आल्यानंतर त्या दोघींचा संवाद ऐकते आणि ती म्हणते, अगं नको तुझ्या मालकाचं कौतिक मला ऐकवू. अगं तू मगाशी म्हटली ना तुझ्या मालकाने लिहिलेलं दुसऱ्याला कधीच वाचता येत. अगं ते सोड, आता माझ्या मालकाचा पुरुषार्थ ऐक. माझ्या मालकाने लिहिलेलं त्यांची त्यांनाच वाचता येत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा झाला सामान्य माणसांचा फरक. सज्जन हो, सामान्य जीव आणि संत महात्मे यांच्यामध्ये जर फरक करायचं झालं ना तर ज्याला जन्माला यायची अजिबात इच्छा नाही त्याचं नाव जीवया. त्याचं नाव काय बोला ना, त्याचं नाव जीवया. हो, ज्याला जन्माला यायची अजिबात इच्छा नाही पण जन्माला मात्र यावं लागतं. हो, का जन्माला यावं लागतं बरं? मागच्या जन्मी जे कर्म केलं ते कर्म भोगायला जन्माला यावं लागतं. कर्म कसं असतं पहा ना. एक मनुष्य रस्त्यानं निघालेला आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, कडक ऊन पडलेलं आहे. त्या मनुष्याच्या मनामध्ये आलं, आता निघालोय ना, जाता जाता रस्त्यानं कुठं तरी काही खायला मिळते का बघावं. रस्त्यानं चालत असताना त्या मनुष्याला रस्त्याच्या कडेला एक भलं मोठं आंब्याचं झाड दिसतं. कुठलं झाड दिसतं? आंब्याचं झाड दिसतं. त्या माणसाच्या मनामध्ये असं आलं, आता जाता जाता एखादा तरी या झाडावरला आंबा खाऊन पुढं जावं. आता मला तुम्ही उत्तर द्या, त्या मनुष्याला आंब्याच्या झाडापर्यंत पोहोचवलं कोणत्या इंद्रियानं? बोला ना. पायानं. पायानं मनुष्य आंब्याच्या झाडापर्यंत पोहोचला. झाडावरला आंबा खाली पाडण्याकरता दगड उचलला. बोला ना, कोणत्या इंद्रियानं? हातानं. हातातला दगड झाडावरल्या आंब्यावर मारला, आंबा खाली पडला, आंबा हाताने उचलला आणि आंबा चाखायला सुरुवात केली. कोणत्या इंद्रियानं? जिभेनं. वा, जिभेनं आंबा चाकतोय ना चाकतोय. त्याच क्षणाला त्या आंब्याच्या झाडाचा मालक तिथं येतो. मालक येतो आणि मालक म्हणतो, एवढ्या कष्टानं आणि एवढ्या मेहनतीनं झाड वाढवले आणि कुणी येतंय ना आंबा खातंय. मालक जरा रागीट होता, तापट होता. मालक पुढं येतो, एक हात पुढं करतो, शर्टची बाई मागं सारतो आणि जोरात एक लावून देतो. आता मला उत्तर द्या, कोणत्या इंद्रियानं मार खाल्ला? गालानं. गालानं मार खाल्ल्यानंतर रडायला कोणत्या इंद्रियानं सुरुवात केली? डोळ्यानं. शास्त्रकार बोलतात, ज्या डोळ्यानं ते आंब्याचं झाड पाहण्याचं कुकर्म केलं शेवटी त्याच डोळ्यांना रडावं लागलं. मला सांगायचंय काय, ज्या इंद्रियाने जे कर्म केलं त्या इंद्रियाला त्या कर्माचं पाप हे भोगावंच लागतं. विठ्ठल विठ्ठल. हा विठ्ठल. हो, गुरुजी बोलतात, ज्याला जन्माला यावं लागतो तो जीवया. ऐका मायबाप बारकाव्यानं, ज्याला जन्माला यावं लागतं तो जीवया. ज्याला जन्माला आणावं लागतं तो भगवंत आहे आणि जे स्वतःहून जन्माला येतात त्यांचं नाव संत आहे. विठ्ठल विठ्ठल. हा विठ्ठल 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 विठ्ठल. प्राप्त अभंगात तुकोबराय प्रतिज्ञा करतात. अशी प्रतिज्ञा महाभारतात करण्यात आली. कोणी केली? भीष्माचार्यांनी केली. घडलं असं,
भीष्माचार्यांना 10 दिवस सेनापतीचं पद देण्यात आलं. 10 दिवस झालं भीष्मांना सेनापतीचं पद दिलंय, परंतु भीष्मांकडून एकही पांडव मरायला तयार नाहीये. आणि बातमी ज्या वेळेस दुःशासनाला दुर्योधनाला कळाली, दोघे सुद्धा भीष्मांच्या महालामध्ये गेले आणि भीष्मांना म्हणाले, भीष्म अहो 10 दिवस झालं तुम्हाला सेनापतीचं पद दिलंय, पण तुमच्या हातून एकही पांडव मरायला तयार. अहो आम्हाला असं वाटतं तुमच्या मनात पांडवांचाच विजय व्हावा असं काहीतरी चालू आहे. त्या प्रसंगाला भीष्म बोलतात, अरे लेकांनो, तुमच्या पुढं प्रतिज्ञा करतो की उद्या सूर्यास्तापर्यंत एकही पांडव जिवंत ठेवणार नाहीये. आणि भीष्मांच्या प्रतिज्ञेचं वाक्य पांडवांच्या महालामध्ये जाऊन धडकलं. आणि जसं धडकलं तसं इकडं कृष्ण परमात्म्यानं प्रतिज्ञा केली, युद्धामध्ये अर्जुनाच्या रथाचा सारथी म्हणून राहीन, पण हातात शस्त्र उचलणार नाही. आणि दुसऱ्या दिवशी मायबाप अर्जुन रणांगणावरती उतरले, भीष्म उतरले. अर्जुनाने बाण सोडावा, भीष्माने बाण सोडावा, अर्जुनाने बाण सोडावा, भीष्माने बाण सोडावा. पण घडायचं असं, अर्जुनाने बाण मारला की भीष्मांचा रथ हा 5 फूट मागे सरकायचा. किती फूट? 5 फूट मागे सरकायचा. मात्र भीष्मांना बाण मारला की अर्जुनाचा रथ हा 25 फूट मागे सरकायचा. किती फूट मागे सरकायचा? 25 फूट मागे सरकायचा. आणि युद्धामध्ये रथाच्या दोऱ्या घेऊन बसलेला कृष्ण परमात्मा म्हणायचा, वा वा भीष्म वा, काय बाण मारलात. आणि माग उभा असलेला अर्जुन म्हणायचा, अहो भगवंता, रथावर बसलाय माझ्या आणि बचाव करताय त्या भीष्मांचा शोभत का तुम्हाला. त्या प्रसंगाला भगवान परमात्म्यानं अत्यंत मार्मिक उत्तर दिलं. ते मार्मिक उत्तर आपण सर्वांना ऐका. कृष्ण परमात्मा बोलतात, अरे अर्जुना, तुझ्या रथावर हनुमंतरायांच्या रूपात साक्षात शंकर परमात्मा बसलेत. अरे एवढंच नाहीये, तुझ्या रथावर साक्षात जगाचा चालक करता परमात्मा बसलेला आहे. आणि मात्र भीष्मानं बाण मारल्यानंतर तो रथ 25 फूट मागे सरकावा, आणि तू बाण मारला की भीष्मांचा रथ फक्त 5 फूट मागे सरकावा. मग मला सांग ना, मी कोणाला शाबासकी देऊ? मी जे करतोय तेच योग्य या. दोघांच्या संवादामध्ये घडलं असं, भीष्मांचा बाण आला आणि भीष्मांचा बाण अर्जुनाला लागला. हो, अर्जुन खाली पडला, रक्तबंबाळ झाला. आणि आपल्या भक्ताचा पराजय होता कामा नये म्हणून कृष्ण परमात्मा अर्जुनाजवळ गेले, अर्जुनाला अलगद उचललं आणि रथामध्ये आणून बसवलं. आणि स्वतः जगाच्या चालक करता परमात्म्यानं अर्जुनाचा बाण आपल्या हातात घेतला आणि तो बाण भीष्माचार्यांवर सोडायला सुरुवात केली. इंचावर बाण घुसले, भीष्माचार्य जखमी झाले. आणि जखमी झालेल्या भीष्मांजवळ कृष्ण भगवंत जातात, हात जोडतात आणि हात जोडून बोलतात, पितामह, अहो मला तुम्हाला मारण्याची मुळीच इच्छा नव्हती. अहो पण करावं तरी काय? युद्धाच्या अगोदर तुम्ही प्रतिज्ञा केली होती की सूर्यास्तापर्यंत एकही पांडव जिवंत ठेवणार नाही. आणि मी प्रतिज्ञा केली होती की युद्धामध्ये हातात शस्त्र उचलणार नाही. पण तुम्ही कीर्तन जर पहिल्यापासून बारकाव्यानं ऐकलं असेल तर कीर्तनातलं माझ्या पहिलंच वाक्य या, भगवंत आपल्या भक्ताची प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरता आपली प्रतिज्ञा मोडतात, आपली प्रतिज्ञा काही कालावधीपुरती बाजूला ठेवतात आणि आपल्या भक्ताची प्रतिज्ञा सिद्धीस नेतात.
तुकोबराय बोलतात ना, भीष्म पण केला खरा धनुर्धरा रक्षिले. आणि तुकोबराय सुद्धा अशीच प्रतिज्ञा करतात प्राप्त अभंगाच्या प्रथम चरणात. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. मायबाप जन्माला येणं ही फार दुःखकारक गोष्ट या. हो, ज्या वेळेस एखादं लहान मूल, गोंडस चिमुरड गोजीरवानं मूल जन्माला येतं ना, त्यावेळेस त्या लहान बाळाला, कोमल बाळाला स्नान घालण्याकरता एक विशिष्ट प्रकारची तप झालेली एक म्हातारी आजी लागते बरं का. हो, आणि त्या म्हातारीनं त्या बाळाला स्नान घालण्याकरता आपली पाचीची पाची बोट कितीही तापलेल्या कडक पाण्यामध्ये बुडवली तरी त्या बिचारीच्या बोटाला काही होत तरी सुद्धा सुनाला म्हणते, अगं टाक जरा अजून कडक पाणी, त्याशिवाय झोप लागणार नाही. माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की सज्जन हो, जन्माला आल्यानंतर सुद्धा दुःख आहे. विठ्ठल विठ्ठल हो, तुकोबराय बोलतात ना, तुझी चरण सेवा साधावया. भगवंताचे चरण हे सुकुमार आहेत. भगवंताचे चरण हे सर्व सुख प्रधान आहेत. भगवंताच्या चरणाची सेवा साक्षात लक्ष्मी मैया करतीये आणि भगवंताच्या चरणावर गंगेचा उगम आहे. आणि पुढं ऐका ना, भगवंताचे चरण हे अत्यंत सुंदर आहेत. आता महाराज, जगात सुंदर कोणाला म्हणावं हा मोठा प्रश्न झालाय. प्रत्येकालाच वाटतं या की माझ्या एवढा सुंदर जगात कुणीच नाही. त्यामुळं मनुष्य कुठेही जाऊ द्या, आता अगदी कीर्तनात म्हटलं तरी काही हरकत नाही, आरशात बघितल्याशिवाय घराचा उंबरठा ओलांडत नाहीत. आता मला माहिती आहे, आलेली सगळी महिला मंडळ येताना आरशात बघून आलेलं आहे. हो, मला माहिती आहे ना. आता मला सांगा, तुम्ही जर येताना आरशात बघून आलेला असाल तर मी काय मोकळा आलोय का? विठ्ठल विठ्ठल.
शास्त्रकारांना सुंदरतेची 3 लक्षणं सांगितली. या 3 लक्षणांमध्ये आपण जर परफेक्ट बसलो तरच आपण स्वतःला सुंदर म्हणून घ्यावं, अन्यथा आपल्याला स्वतःला सुंदर म्हणून घेण्याचा यत्किंचितही अधिकार प्राप्त झालेला नाही. ऐका ना, सुंदरतेचं पहिलं लक्षण, ज्याला पाहिल्यानंतर पाहणारे डोळे पाहिलेल्या दृश्यावर कायमचेच टिकून राहतात त्याला बोलावं सुंदर. तुकोबराय वर्णन करतात ना, तुझ पाहता सामोरे. वा, फिरे माघारे, दृष्टीला फिरे माघारे. तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. आणि सुंदरतेचं दुसरं लक्षण आहे का, ज्याला पाहिल्यानंतर केवळ आणि केवळ सात्विक आनंद प्राप्त होतो त्याला बोलावं सुंदर. तुकोबराय बोलतात, अहो भगवंता, मी तुमचं चरण पाहिलं आणि तुमचं चरण पाहिल्यानंतर हे माझं चंचल मन तुमच्या चरणावरती स्थिर झालं आणि मला केवळ आनंद प्राप्त झाला. आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया, बाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. आणि सुंदरतेचं शेवटचं लक्षण आहे का, ज्याला पाहिल्यानंतर, ज्याला आपण पाहिलंय ना त्याच्याशिवाय दुसरं काही पाहूच वाटत नाही त्याला बोलावं सुंदर. तुकोबराय वर्णन करतात, लाचावले मन लागली से गोडी, ते जीवे न सोडे ऐसे झाले. परंतु मायबाप, हे सौंदर्य जास्त वेळ टिकत नाही, ते सौंदर्य कालतः बदलत जातं. आपण ज्याला सुंदर म्हणतो त्याला इतर देशातील लोक सुंदर म्हणतीलच असं काही सांगता येणार नाही. हो, एका मासिकामध्ये मला वर्णन आलेलं पाहायला सापडलं. त्या मासिकातलं वर्णन असं आहे की चीन मधला सुंदर कोण, कुठला महाराज, चीन मधला सुंदर कोण, तर ऐका, चीन मधला सुंदर कोण, ज्याचं नाक बसक, ज्याचं नाक कसं, ज्याचं नाक बसक तो चीन मधला सुंदर या. हो, कीर्तनात कुणी कृपया एकमेकाची नाकं बघू नका, मी चीन मधलं सांगतो या बर का. इंग्लंड मधला सुंदर कोण, ज्याची मान ही बगड्यासारखी उंच या, ज्याची मान महाराज बगड्यासारखी उंच या, तो इंग्लंड मधला सुंदर या. पुढं ऐका, जपान मधला सुंदर कोण, जन्मल्या जन्मल्या बाळाचे पाय, गुडघ्यापासूनचे खालचे पाय अत्यंत सुंदर आणि कोमल असावेत, हे जपान मधलं सौंदर्य. आता हे झालं इतर देशातलं. आता या भारतात बर का, मागाशीच म्हटलं मी, प्रत्येकालाच वाटतं भारतात की माझ्या एवढा सुंदर या भारतात कुणीच नाही. पण ऐका ना, त्या मासिकातलं वर्णन, मनुष्य काळा असू द्या, मनुष्य सावळा असू द्या, नाहीतर मनुष्य गोरा असू द्या, पण
ज्या मनुष्याच्या नाकाची दांडी तो मनुष्य भारतातला अत्यंत देखणा आहे. विठ्ठल विठ्ठल. हा हा हा. तुकोबाराय बोलतात ना, तुझी चरण सेवा साधावया. भगवंताच्या चरणावर 5 चिन्ह आहेत. किती चिन्ह आहेत? 5 चिन्ह आहेत. वज्र, कमळ, ध्वज, अंकुश आणि यव. भगवंतानं आपल्या चरणावरती वज्र धारण केला. का? भगवंत बोलतात, बाबांनो तुम्ही माझ्या चरणाचं ध्यान करा, म्हणजे पापासारखे खडक सुद्धा सहज विरघळून जातील. म्हणून भगवंतानं आपल्या चरणावरती वज्र धारण केला. भगवंतानं आपल्या चरणावरती अंकुश धारण केला. मनरूपी हत्तीला ताब्यात आणण्याकरता भगवंतानं आपल्या चरणावर अंकुश धारण केला. भगवंतानं आपल्या चरणावरती यव धारण केला. आता यव या शब्दाचा अर्थ आहे पालन पोषण करणारा. भगवंत बोलतात, बाबांनो तुम्ही माझ्या चरणाचं ध्यान करा, माझं नामस्मरण करा, तुमची जबाबदारी माझ्याकडे. म्हणून देवानं आपल्या चरणावर यव धारण केलेला आहे. भगवंतानं आपल्या चरणावरती ध्वज धारण केला. आता आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे की ध्वज हे विजयाचं द्वैतक आहे. भगवंत बोलतात, तुम्ही माझ्या चरणाचं ध्यान करा, माझं नामस्मरण करा, तुमचा नेहमी विजय होईल. विठ्ठल विठ्ठल. हा. काही साधक तुकोबारायांकडे गेले आणि तुकोबारायांना प्रश्न केला, काहू तुकोबाराय, तुम्ही म्हणत आहात जन्म घेईन, कशा करता? तुझी चरण सेवा साधावया. पण तुकोबाराय तुम्ही जन्माला येऊन अजून काय काय कराल? त्याचं उत्तर तुकोबारायांना प्राप्त अभंगाच्या 2य चरणात दिलं. हरिनाम कीर्तन महाद्वारे घालू लोटांगण महाद्वारे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारे. हरिनाम कीर्तन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारे. ह्या चरणात हरिनाम, संतांचं पूजन आणि लोटांगण हे 3 शब्द अत्यंत महत्वाचे आहेत. मायबाप, माणसाच्या जीवनामध्ये 3 गोष्टी अत्यंत चुकीच्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट आहे पाप, दुसरी गोष्ट आहे अज्ञान आणि तिसरी गोष्ट आहे अहंकार. तुकोबाराय सरळ सरळ या अभंगाच्या 2य चरणामध्ये आपल्याला सांगून जातात की बाबांनो तुम्ही हरिनाम घ्या, म्हणजे तुमचं पाप नष्ट होईल. तुम्ही संतांचं पूजन करा, म्हणजे अज्ञान दूर होईल
आणि लोटांगण घाला म्हणजे अहंकार संपेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एखादा माणूस जर आजारी पडला आणि त्या आजारी माणसाला तुम्ही जर साखर खायला दिली, काय खायला दिली? बोला ना मोठ्यानं जरा, काय खायला दिली? साखर खायला दिली. तर साखर खाल्ल्यानंतर तो मनुष्य तुम्हाला म्हटला, नाही ओ डॉक्टर, मला साखर कडू लागतीया. कशी लागतीया? कडू लागतीया. तर ओळखावं, याला चांगलाच ताप आलेला. मला उत्तर द्या, साखर मुळात कशी हो? गोड या. साखर मुळात गोड आहे, पण ती गोड साखर कडू लागतीया. कशामुळं? तापामुळं. अगदी तसंच भगवंताचं नाम हे फार गोड या, पण भगवंताचं नामच आपल्याला कडू लागते या. कशामुळं? या संसार तापामुळं. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय बोलतात, ज्याला भूक लागली त्यालाच जेवण द्यावं. ज्याला भूक लागलेलीच नाहीये त्याला जेवण देण्यात काही अर्थ नाही. या जगतामध्ये एकमेवच असं ठिकाण आहे की लेकराला जीव घातलं की तिला जेवावं लागत नाही. तिचं नाव आहे आई. अशी धर्मप्रवण आई म्हणजे धर्मानं जगणारी आणि धर्मानं वागणारी अशी एक धर्ममाता आपल्या समाजावर कधीच न फिटणारे उपकार करून जाते की जिच्या पोटी महाराष्ट्राचा लाडका राजा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतात. हो, कशी आहे ती सात्विक माता, कशी आहे ती सात्विक कन्या. ऐका ना, प्रसंग असा घडला होता. शिवनेरीच्या किल्ल्यावरती जिजाऊ माँसाहेब आणि शिवबा सोंगट्याचा खेळ खेळत होते. कुठला खेळ? सोंगट्याचा खेळ खेळत होते. आणि सोंगट्याचा खेळ खेळत असताना खेळामध्ये पैज अशी लागली होती की जो खेळात हरेल त्यानं जिंकणाऱ्याची इच्छा पूर्ण करायची. योगायोग असा त्या खेळात शिवबा हरले. हो, आणि शिवबा हरल्यानंतर शिवबानं जिजाऊ माँसाहेबांना त्यांची इच्छा विचारली. हो, बोला माँसाहेब, तुमची काय इच्छा आहे? आई साहेबांना थरथर त्या ओठांना शिवबारांना सांगितलं की शिवबा, समोर पहा, तुला एक किल्ला दिसतोय. त्या किल्ल्यावरती हिरवा झेंडा फडकतोय. तो हिरवा झेंडा काढून त्या ठिकाणी भगवा झेंडा फडकला पाहिजे, हीच माझी इच्छा आहे. सज्जन हो, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं वय हे अवघं 8 वर्ष होतं. किती वर्ष होतं? 8 वर्ष होतं. 8 वर्षांच्या शिवबाला जिजाऊ माँसाहेबांनी हे शिकवलं. आणि आपण आपल्या 8 वर्षाच्या मुलाला काय शिकवतो हे मी ते तुम्हाला सांगायची गरज नाही आणि तुम्ही ते ऐकायची गरज नाही. विठ्ठल विठ्ठल. एका मनुष्याच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो. हो, कुठला कार्यक्रम असतो? हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो. आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे म्हणून त्या घरच्या प्रमुख मनुष्यानं आजूबाजूच्या सगळ्या स्त्रियांना आमंत्रण दिलं. काय दिलं? आमंत्रण दिलं हळदी कुंकवाचं. हळदी कुंकवाचा दिवस उजाडला. सर्व स्त्रिया येत आहेत आणि घरातला प्रमुख मनुष्य, घरातला मेन लीडर त्या बंगल्याच्या गेटवरती उभा आहे आणि आलेल्या स्त्रियांचं तो स्वागत करतोय. हो, सगळ्या स्त्रिया येत आहेत, तो स्वागत करतोय. तेवढ्यामध्ये तिथं एक स्त्री येते. त्या महिलेच्या कडेला तिचं लहान गोंडस चिमुरडं गोजीरवानं बाळ असतं. ते बाळ तिच्याशिवाय राहत नसतं
म्हणून ते बाळ तिनं त्या कार्यक्रमाला आणलेलं होतं. तो गेटवरला प्रमुख मनुष्य ते दृश्य पाहतो आणि दृश्य पाहिल्यानंतर तो मनुष्य त्या महिलेला म्हणतो, ओ बाई, कुठं चाललात? तुम्हाला मी काय सांगितलं होतं? येताना फक्त एकटंच यायचं. तुम्ही या बाळाला का आणलं? अहो, हळदी कुंकवाचं आमंत्रण फक्त तुमच्या एकटीला होतं. तुम्ही या बाळाला का आणलं? ठेवा ते बाळ खाली, चलात. पहिल्या दरवाजावर गेला तर देवयानी साडी. हो, कुठली साडी? देवयानी साडी. दुसऱ्या गेला पैठणी, तिसऱ्या गेला नऊवारी. त्या प्रसंगाला ती महिला म्हणाली, अरे, माझ्या सोन्यासारख्या बाळाला गेटवर सोडून मी त्या साड्या घालून करू तरी काय? सज्जन हो, आजच्या कीर्तनातलं एक वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. अत्यंत वर्माचं मर्माचं वाक्य या. आईला प्रसन्न करायचं असेल तर आईच्या बाळाला सांभाळा. ऐका पुन्हा, आईला प्रसन्न करायचं असेल ना तर त्या आईच्या बाळाला सांभाळा. आणि तुम्हाला देवाला प्रसन्न करायचं असेल तर संतांना सांभाळा. विठ्ठल विठ्ठल, हा प्राप्त अभंगा तुकोबराय संतांची पूजा करतात. खर तर महाराज, पूजा अत्यंत महत्वाचा विधी आहे. जोपर्यंत भगवंताची पूजा न चुकता करू वाटते तोपर्यंत भगवंताची पूजा न चुकता केली पाहिजे. शास्त्रकारांना पूजेचे काही नियम सांगितले. शास्त्रकार बोलतात, पूजा करत असताना एकमेकाशी बोलायचं नाही. बोलत चला माझ्या बरोबर. पूजा करत असताना पूजेला लागणारं सगळं सामान, सगळी सामुग्री अगोदरच एकत्र करून बसावं, जेणेकरून सारखं उठता कामा नाही. आणि ऐका, भगवंताच्या मंदिरात किंवा देवाऱ्या पुढं पाय पसरून कधीच बसू नये. भगवंताचा अपमान होतो. आणि मायबाप, भगवंताच्या मंदिरातील घंटा सारखीच टन 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 वाजवू. आता का वाजवू नये तर ऐका, कारण भगवंताच्या विश्रांतीचा काही काळ असतो. म्हणून मंदिरातील घंटा सारखीच वाजवू नये अशी शास्त्रकारांना पूजेचे काही नियम सांगितले. प्राप्त अभंगात तुकोबराय बोलतात, हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन. प्राप्त अभंगात तुकोबराय संतांची पूजा करतात. परंतु याही पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगेल की देव सुद्धा संतांची पूजा करतात. कोण? देव सुद्धा संतांची पूजा करतात. प्रसंग असा घडला, एकदा नारद महर्षी भ्रमंती करायला निघाले आणि भ्रमंती करायला जात असताना मुनिमजींच्या मनामध्ये असं आलं, आता निघालोय ना, जाता जाता कृष्ण परमात्माच्या वाड्यावरती जाऊन येऊया. म्हणून नारद महर्षी भगवंताच्या महालावरती गेले आणि महालावरती गेल्यानंतर महालाचा दरवाजा लावलेला आहे आणि त्या दरवाजा बाहेर दोन चोपदार आहेत. कोण आहेत? दोन चोपदार आहेत. आणि मुनिमजी त्या चोपदारांना विचारतात, का हो, मला देवाचं दर्शन घ्यायचंय, मला देवाला भेटता येईल का? त्या प्रसंगाला चोपदार म्हणाले, अहो मुनिमजी, तुम्हाला कमीत कमी 2 तास तरी वाट बघावी लागेल. अहो का वाट बघावी लागेल? अहो नारद मुनिमजी, भगवंताची देवपूजा चालू आहे. काय म्हटले चोपदार? देवाची देवपूजा चालू आहे. आणि हे वाक्य ऐकल्यानंतर नारद महर्षींना आश्चर्याचा धक्का बसला. नारद महर्षी म्हणाले, सारं जग ज्याची पूजा करते तो भगवंत कुणाची पूजा करतोय? चला तर देवाचे देव पाहायला भेटतात का
या आशेनं, या उत्सुकतेने, या उत्कंठतेने नारद महर्षी महालाच्या पाठीमागे जातात, एका खिडकीवर चढतात आणि त्या खिडकीतून आत डोकावून पाहतात तर आश्चर्य काय मायबाप, संपूर्ण खोलीमध्ये सुगंध पसरलेला आहे. कृष्ण परमात्म्यानं साष्टांग प्रणिपात घातलेला आहे आणि तेवढ्यामध्ये मुनिमजींचं लक्ष जातं देवाऱ्यावर. कुठं जातं? देवाऱ्यावर. आणि लक्ष देवाऱ्यावर गेल्यानंतर मुनिमजींना आश्चर्याचा धक्का बसतो. आता धक्का या करता बसतो की देवाऱ्यावरती पहिलाच फोटो नारद महर्षींचा. कुणाचा? नारद महर्षींचा. दुसरा फोटो तुकोबारायांचा, तिसरा फोटो ज्ञानोबारायांचा, चौथा फोटो सावतोबारायांचा, पाचवा फोटो नामदेवरायांचा. नारद महर्षींना कळालं की देव सुद्धा कुणाची पूजा करतोय? संतांची पूजा करतोय. म्हणून प्राप्त अभंगात तुकोबाराय ही संतांची पूजा करतात. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारे. परंतु काही वेळेला मोठीच माणसं मोठ्यांना नमस्कार घालतात बरं का. पैठण निवासी नाथ बाबा ज्ञानोबारायांना नमस्कार घालतात. तया नमस्कार. तया नमस्कार वरण पाळूदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर. तया नमस्कार वारंवार. तया नमस्कार वारंवार. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. तया नमस्कार वारंवार. परंतु या दंडवताचा उपयोग काय? तर ऐका. एकदा 4 संत रत्न भ्रमंती कराय निघाले. ज्ञानोबाराय, सोपान काका, मुक्ता अक्का, निवृत्तीनाथ महाराज हे 4 संत रत्न भ्रमंती कराय निघाले. आणि भ्रमंती कराय निघाल्यानंतर ते ज्या रस्त्यानं चाललेत ना त्या रस्त्यावरती एक प्रेत यात्रा चालली आहे. काय चालली आहे? एक प्रेत यात्रा आहे. आणि त्या प्रेत यात्रेमध्ये एक महिला जोर जोराने रडते, आक्रोश करते. ती या करता रडत असते कारण जे गेलेले असतात ते तिचे पती असतात, म्हणून ती रडत असते. माझे पतिराज मला सोडून गेले म्हणून ती रडते. आणि त्या प्रसंगाला, त्या प्रेत यात्रेमधून त्या महिलेला या 4 संत रत्न दिसतात. आणि 4 संत रत्न दिसल्यानंतर ती महिला विचार करते, आता गेलेला देह माघारी येणार, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. गेलेला देह माघारी येणार नाहीये. आता त्या महिलेनं विचार केला आणि ती महिलेनं प्रेत यात्रा सोडली. आणि प्रेत यात्रा सोडून ती महिला त्या संत रत्नांच्या दर्शनाकरता आली. दर्शनाकरता आल्यानंतर त्या महिलेचा पहिला साष्टांग प्रणिपात हा ज्ञानोबारायांच्या चरणावर होतो. आणि प्रणिपात केल्यानंतर ज्ञानोबाराय विचारतात, का हो तुम्ही का रडत आहात? तुमच्या रडण्याचं प्रयोजन काय? तुमच्या रडण्याचं कारण काय? त्या प्रसंगाला ती महिला सांगते, अहो त्या प्रेत यात्रेमध्ये जे गेलेत ना ते माझे पतिराज आहेत. माझे पती मला सोडून गेले म्हणून मी रडतीये.
तेव्हा ज्ञानोबरायनं त्या महिलेला प्रश्न केला, तुमच्या पतिराजांचं नाव काय? त्या प्रसंगाला तिनं सांगितलं, माझ्या पतिराजांचं नाव सच्चिदानंद. काय नाव या? सच्चिदानंद. सच्चिदानंद शब्द ऐकल्यानंतर ज्ञानोबरायांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आलं आणि ज्ञानोबराय बोलतात, अगं वेडे, सच्चित आनंद कधी मरतो का? तू कधीच मरत नाही, तू अमर आहे. ठेवा ते प्रेत खाली, कोणीतरी साधू पुरुष आहे. म्हणून ज्ञानोबरायांच्या सांगण्यावरून ते प्रेत यात्रा थांबवण्यात आली, प्रेत खाली ठेवण्यात आलं आणि त्या प्रेताजवळ ज्ञानोबराय गेले आणि ज्ञानोबराय गेल्यानंतर ज्ञानोबरायानं त्या प्रेताला हाक मारली, उठा उठा बाबा उठा. ज्ञानोबरायांच्या एका चरणावरती ते मृत झालेलं प्रेत जाग्यावरती उठून बसलं आणि जाग्यावर उठून बसल्यानंतर ते जाग झालेलं प्रेत ज्ञानोबरायांच्या चरणावर त्यानं साष्टांग प्रणिपात घातला आणि ते प्रेत ते सच्चिदानंद बाबा आपल्या पत्नीजवळ गेले आणि पत्नीला म्हणाले, अगं इथून मागचं आयुष्य मी तुझ्या करता, मुलाबाळांकरता, आपल्या प्रपंचाकरता जगलो, पण आता इथून पुढचं आयुष्य ज्यानं मला जीवदान दिलं त्या ज्ञानोबरायांच्या चरणावर समर्पित करणार. आणि मग मायबाप नेवास्यामध्ये ज्ञानोबरायांनी सांगावं आणि सच्चिदानंद बाबांनी लिहावं काय, ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. मला सांगा, एवढं सगळं रामायण का घडलं? त्या महिलेनं ती प्रेत यात्रा सोडली आणि ती प्रेत यात्रा सोडून ती महिला ज्ञानोबरायांच्या दर्शनाकरता तिथं आली, म्हणून एवढं सगळं घडलं. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, घालू लोटांगण महाद्वारे. पण एवढं सगळं करत असताना आम्ही कसं राहीन त्याचं वर्णन तुकोबराय प्राप्त अभंगाच्या तृतीय चरणात करतात. आनंदे निर्भर आनंदे निर्भर असो बलते ठाई, सुख दुःखा नाही चाडामा. वारकरी संप्रदायाच्या नियमाने सर्वांना एकदा प्रेमानं आनंदाने विठोबा रुक्माईचे भजन करा. हाताने टाळी आणि मुखाने नाम विठोबा रुक्माई. जय जय विठोबा रुक्माई. विठोबा रुक्माई. टाळी टाळी हा. विठोबा रुक्माई.
विठोबा रखुमाई विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये आनंदे निर्भर असो भलते ठाई सुख दुःखा नाही चाडमा 8 वर्षांची बहीण 16 वर्षाच्या भावाला उपदेश करतीये, दादा उघडा ताटी, कारण आपल्याला जगायचं या जगाच्यासाठी. हो अहो दादा, सुख असो अथवा दुःख असो त्यावर आपल्याला मात केल्याशिवाय पर्याय नाही. ताटी उघडा. प्रसंग असा घडला होता, सिद्ध बेटावरून ज्या वेळेस ज्ञानोबाराय माधुकरी मागण्याकरता आळंदीला गेले होते, त्या प्रसंगाला माधुकरी घेऊन येत असताना वाटेमध्ये त्यांना वेसोबांनी अडवलं. ज्ञानोबारायांच्या काकेची झोळी त्यांनी हिसकावून घेतली. झोळीतली सगळी माधुकरी त्यांनी मोरीमध्ये लोटून दिली आणि मायबाप त्या दिवसाची झोळी रिकामी सिद्ध बेटावरती गेली. आणि इकडं येईल माझा दादा, भूक लागली मला, येईल माझा दादा, भूक लागली मला. मुक्ताबाई वाट पाहते. मुक्ताबाईला दादा दिसतो, तिला अतिशय आनंद होतो आणि मुक्ताबाई त्या झोळीमध्ये डोकावून पाहते तर मुक्ताबाईला झोळीमध्ये अन्नाचा एक कण सुद्धा दिसत नाही हो. आणि समोर दादाही दिसत नाही. कुठं गेला दादा, कुठं गेली माऊली म्हणून मुक्ताई झोपडीकडे पाहायला जातीये तर त्या झोपडीची ताठी लावली होती आणि ताठी लावल्यानंतर मुक्ताबाई खिडकीतून आत पाहते तर आश्चर्य काय, ज्ञानोबाराय रडतायत आणि मुक्ताबाई ज्ञानोबारांना उपदेश करते, दादा उघडा ताटी, आपल्याला जगायचं या जगाच्यासाठी. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. मुक्ताबाई सांगते, दादा रडू नको. अरे ज्यांच्यापाशी आम्ही हक्कानं रडावं ती तर आम्हाला लहानपणी सोडून गेली, मग तू आमच्या पुढे रडतो, मग आम्ही कोणापाशी रडावं. खरं तर मायबाप ज्या प्रसंगाला माणसाची आई जाते ना, त्या प्रसंगाला बहीणच माणसाची आई बनत असते. आणि मुक्ताबाई ज्ञानोबारांना उपदेश करते, दादा रडू नका, रडू नका दादा, उघडा ताटी. सुख असो अथवा दुःख असो त्यावर आपल्याला मात केल्याशिवाय पर्याय नाही. सुख दुःख नाही चाडामा. आणि पुढं तुकोबराय बोलतात, आणि कसायास न करी न धरी आस, होई न उदास सर्व भावे. पुढं तुकोबरायांना विचारलं, तुकोबराय तुम्ही एवढं सगळं केलं आणि तुम्हाला काय प्राप्त झालं. अभंगाचं शेवटचं चरण,
म्हणे होय सांगू ऐसे तू का म्हणे होय सांगू ऐसे तू का म्हणे नाम कीर्तन संताचे कालू लोटांगण माद्वारे कालू लोटांगण माद्वारे कालू लोटांगण माद्वारे हरे नाम कीर्तन संताचे पूजन मोक्षा माघरी कामारी ते दासी होय सांगो वैसे तुका म्हणे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम झालेली कीर्तन सेवा वाङ्मयीन सेवा श्री मर्यादा पुरुषोत्तम रामरायांच्या भक्तराज हनुमंतरायांच्या आदी करून सर्व सकल संत मांदियाळीच्या चरणावर समर्पित करतो. सद्गुरु जोग महाराजांच्या चरणावरती झालेली सेवा नम्रपणे समर्पित करतो. ज्यांच्या प्रेमळ आणि मायाळू मार्गदर्शनाखाली आम्हाला श्री ज्ञानाई गुरुकुल अकलूज या ठिकाणी अनमोल असे संस्काराचे पाठ घेता येत आहे. ते आमचे सर्वांचेच गुरुजी हरिभक्तीपरायण गुरुवर्य सुरेशजी महाराज सूळ यांच्या चरणावर झालेली सेवा नम्रपणे समर्पित करतो आणि माझ्या या वाढलेल्या चिंतनाला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. मोक्षा माघारी कामारी ते दासी मोक्षा माघारी कामारी ते दासी ते दासी